राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होतीये। अत्यंत स्पष्ट आणि सडेतोड भूमिका मांडणाऱ्या अजितदादा यांच्या निधनानंतर अनेकांना मोठा धक्का बसला। कोल्हापुरातील सर्वपक्षीय नेत्यांनी अजितदादांच्या दुःखद मृत्यूबद्दल व्यक्त केलेल्या या भावना हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणार आहे। माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे। त्यांच्या कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात आहे। सकाळपासून मी सगळ्यांच्या संपर्कात आहे। माननीय प्रधानमंत्री महोदय, माननीय गृहमंत्री महोदय सर्वांशी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली आहे। त्यांनीही याबद्दल प्रचंड दुःख हे व्यक्त केलेलं आहे। एकूणच देशातच या संपूर्ण प्रकरणामुळे हळहळ पसरलेली आहे। अजितदादांचं अपघाती निधन हे एक अनाकलनीय न कळणारं सत्य। पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा। तो पराधीन आहे, पण त्याच्या अशा घटनांचा दोष कोणाकडे जात नाही। आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र अशा प्रकारच्या उमद्या कठोर वागण्यात असले तरी सुद्धा प्रचंड मृदू संवेदनशील माणसाचा असा मृत्यू महाराष्ट्राचं मन सहनच करू शकत नाही। अनेक वर्ष अर्थमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, अनेक वर्ष अनुभवी होते आणि शरद पवारांनी पूर्वीपासून त्यांना असं चांगलं ट्रेनिंग दिलं आहे की त्यांच्यानंतर त्या बहुजन समाजाचं नेतृत्व त्यांनी करावं। त्याप्रमाणे तयार झालं ते, पण तो आज काळाला आड गेलेला आहे व्यक्ती आणि त्यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे। अजितदादा निघून गेले आणि संबंध महाराष्ट्र पोरका झालेला आहे। अतिशय स्पष्ट वक्ता नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं। सकाळी 5:45ला काम सुरू करणारा, कार्य सुरू करणारा एक नेता देशात पहिलाच असेल मला वाटते। आणि परखड मत व्यक्त करणारे, कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करणारे, म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याला रागवले तर समजायचं की त्याचं काम झालं म्हणून। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत कार्यकर्त्याला नाव घेऊन हाक मारणारे असे दादा, म्हणजे असं होईल असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं। आणि ही बातमी अतिशय वेदनादायी आहे, दुःखदायी आहे। मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, महाडिक परिवाराच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो। महाराष्ट्रामध्ये ही जी पोकळी निर्माण झालेली आहे, ही पोकळी कधीही भरून निघणार नाही। असा नेता पुन्हा होणे नाही। कार्यकर्त्यांनी काम कसं करावं, कामाच्या दर्जाबद्दल लोकप्रतिनिधींनी किती जागरूक असावं, विधिमंडळाच्या सदस्यांनी कोणत्या मर्यादांचं कसं पालन करावं, किंवा मंत्री म्हणून विधिमंडळाचं कामकाज कसं करावं, अशा अनेक दृष्टीनं स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेला लोकप्रतिनिधी आज आपल्यातनं गेला। चांगल्या नेतृत्वाला महाराष्ट्र आज पोरका झाला। त्यांच्या आत्म्याला चिरशांती तर लाभावी आणि त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा या आघातातून सावरण्यासाठी परमेश्वरानं शक्ती द्यावी, ही वारणा परिवाराच्या आणि माझ्या जनस्वराज्य परिवाराच्या वतीनं मी मनापासूनची आदरांजली व्यक्त करतो। कधीही नाही न म्हणणारा माणूस, मी आहे तुझ्याबरोबर, तू काम कर, काय असेल ते माझ्यासाठी, तुमच्यासाठी मी आहे। आणि असं कधी राजकारण बघितलं नाही, कुठला गटतट पक्ष न बघता खरोखरच कार्यकर्त्यांमधून एक चांगला नेता आपल्यामधून निघून गेला आहे। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। असं नेतृत्व होणं नाही म्हणजे अजातशत्रू म्हणायला काही हरकत नाही। निश्चितच त्यांची ही उणीव आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना, माझ्यासारख्या एक होतकरू कार्यकर्त्याला सुद्धा नक्कीच पोडकी जाणवेल।
राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं बारामती येथे विमान अपघातामध्ये दुर्दैवी दुःखद निधन झालं ही बातमी सकाळी सकाळी ऐकली आणि मन सुन्न झालं. महाराष्ट्रानं एक उमद्या स्वभावाचा, एक दिलदार आणि मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचा नेता गमावलेला आहे. महाराष्ट्राचं राजकारण, त्याचबरोबर समाजकारण, सहकार आणि राज्याच्या आर्थिक स्थितीची खडानखडा माहिती असणारा एक अभ्यासू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व महाराष्ट्रानं गमावलेलं आहे.